नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचा महा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आपण काही प्रॅक्टिस क्वेश्चन बघणार आहोत इंग्लिशचे, जे की TCS पॅटर्ननुसार असेल. तर चला सुरू करूया. तर पहिला प्रश्न आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स फॉर द गिवन सेंटेन्स. क्वेश्चन आहे, दिस कार ब्रँड इज सुपिरियर डॅश डॅट. सुपिरियर डॅश डॅट. तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, टू. टू ही ज्युनियर टू, सिनियर टू, सुपिरियर टू, प्रिपोजिशन असं यूज केला जातो. पुढचा प्रश्न, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट फ्रॉम प्रेझेंट टेन्स from the given option to replace the word in the brackets in order to correct the below sentence. I gone to the gym before college. तर डायरेक्शन बघा, याच्यात प्रेझेंट टेन्स विचारलेला आहे, तर त्यानुसार ऑप्शन क्रमांक पहिला हा आन्सर असेल, गो. पुढचा प्रश्न, select the most appropriate preposition from the given option to fill in the blanks given sentence. For the coffee shop is dash the road. Coffee shop is dash the road. तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक पहिला, अक्रॉस. अक्रॉस द रोड मीन्स रोडचे पलीकडे. पुढचा प्रश्न, select the most form of past tense from the given options to fill in the blanks for the given sentence. APJ Abdul Kalam dash in the small town in India. APJ Abdul Kalam dash in the small town in India. याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, ग्रो अप. APJ Abdul Kalam grew up in the small town in India. पुढचा प्रश्न, this is a time for many bitter tears and one can only hope a better future. Identify the antonym of the bold word in the above sentence. बिटरचा अँटोनिम शोधायचा आहे. बिटरचा मिनिंग होतं आहे कडून किंवा वाईट. तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक पहिला, स्मूथिंग मीन्स चांगली. सोर मीन्स आंबट. रिझेंटफुल मीन्स राग येणारा. आणि हार्श मीन्स कठोर. पुढचा प्रश्न, इन द बिलो सेंटेन्स वन ऑफ द वर्ड हॅज बीन मिसस्पेल्ड. चूज फ्रॉम द बिलो गिवन ऑप्शन दॅट स्पेल्स द वर्ड इन द बोल्ड अँड ब्रॅकेट करेक्टली. Political leaders have reached a tentative agreement to hold a preparatory conference next month. तर याचं करेक्टली स्पेल वर्ड ओळखायचं आहे याच्या जागेवर. तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन, टेंटेटिव्ह. पुढचा प्रश्न, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द वर्ड हायलाइटेड गिवन ब्रॅकेट्स इन द बिलो सेंटेन्स. शी इज स्टील टू डिस्ट्रॉट टू स्पीक अबाउट द ट्रॅजेडी. डिस्ट्रॉटचा मिनिंग होतं आहे घाबरलेली. तर याचा आन्सर असेल ऑप्शन क्रमांक 4, ट्रबल्ड. पुढचा प्रश्न, सिलेक्ट द अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द ॲडम्स स्केटिंग ऑन द थिन आईस. स्केटिंग ऑन द थिन आईस. तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4, डू समथिंग रिस्की. पुढचा प्रश्न, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट प्रिपोजिशन फ्रॉम द गिवन ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स फॉर द गिवन सेंटेन्स. I am found dash regarding newspapers. I am found dash regarding newspapers.
फाउंडचा मिनिंग होतं आहे आवड. तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 ऑफ. पुढचा प्रश्न. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट फॉर्म ऑफ द पास्ट टेन्स फ्रॉम द गिवन ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स फॉर द गिवन सेंटेन्स. आय डिडंट डॅश माय होमवर्क लास्ट नाईट. डिडंटच्या नंतर वर्बचा फर्स्ट फॉर्म असतो, तर त्याच्यामुळे याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 फिनिश. आय डिडंट फिनिश माय वर्क लास्ट नाईट. थँक्यू फ्रेंड्स. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.